गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे नाव स्कॉलरशिपचं होतं, पण त्यामध्ये 10% रक्कम केंद्राची असायची आणि 90% रक्कम राज्याची असायची. पण माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला की 60% रक्कम जी आहे ती केंद्राची आणि 40% रक्कम राज्याची. हा निर्णय चांगला झालेलाच आहे, परंतु विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपमध्ये वाढ झालेली नाही आहे. 15 वर्षापासून विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपमध्ये वाढ झालेली नाही आहे. प्री मॅट्रिक पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप अशी मिळते, तर त्याच्यामध्ये वाढ व्हावी अशा पद्धतीची सूचना मागणी त्यांच्याकडे आपण केलेली आहे आणि त्याचा विचार आपण करू असं त्याने आश्वासन मला दिलेलं आहे. सर, उद्या सरकारच्या वतीनं सर्वपक्षीय बैठक जी आहे ती बोलावली गेलेली आहे. विरोधी पक्षांची हीच मागणी होती की ज्या पद्धतीनं इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू आहे त्याचे परिणाम अनेक देशांवरती बघायला मिळत आहेत त्या देशांना, त्या पार्श्वभूमीवरती बैठक बोलावली जावी अशी मागणी होती आणि आता ती उद्याला बैठक बोलावलेली आहे. मला असं वाटतं की केंद्र सरकारच्या वतीने उद्या बैठक होणार आहे. त्याच्यामध्ये काँग्रेससहित सगळ्या अपोजिशनला आणि सगळ्या पक्षांना एन डी एमधले जे पक्ष आहेत अशा सर्वांना त्याचं निमंत्रण आलेलं आहे आणि उद्या सर्व पक्षीय बैठक उद्या होणार आहे. आणि अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे, त्या युद्धाच्या संबंधामध्ये सगळ्यांना आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे उद्याची बैठक होत आहे आणि सर्वांनी त्यामध्ये आपली भूमिका मांडायला हरकत नाही आहे. सर, आज सुप्रीम कोर्टने एक मोठा निर्णय दिला आहे. हिंदू, सीख किंवा बौद्ध असणार तरच तुम्हाला शेड्यूल कास्टचे जे पण काही बेनिफिट्स असणार ते मिळणार. त्यांनी सांगितलं की धर्मांतर चेंज करून जर तुम्ही बेनिफिटसाठी धर्मांतर चेंज केलं तर त्याचे बेनिफिट्स मिळणार. नाही, मला असं वाटतं की धर्मांतर केल्यानंतर म्हणजे आता एक तर बौद्ध समाज जो आहे तो शेड्यूल कास्टमध्येच होता आणि त्यामुळं बौद्ध समाजाला शेड्यूल कास्टचं रिझर्वेशन देण्याचा कायदा झाल्याचं मी आत्ताच सांगितलेलं आहे. तर आता सुप्रीम कोर्टाने जे म्हटलेलं आहे की जर कोणी धर्मांतर केलं रिझर्वेशनसाठी तर त्याला तो फायदा मिळणार नाही. कारण शेड्यूल कास्टमधला जो माणूस बौद्ध झाला असेल, शेड्यूल कास्ट मधलाच माणूस जर तो इतर धर्मामध्ये गेला असेल तर मला असं वाटतं की सध्या शीख समाजाला रिझर्वेशन आहे आणि बौद्ध समाजाला रिझर्वेशन आहे, पण ख्रिश्चन समाजाला आणि मुस्लिम समाजाला तसं रिझर्वेशन नाही. तर रिझर्वेशनसाठी जर दुसऱ्या धर्मातला माणूस जर रिझर्वेशन कॅटेगरीमधल्या धर्मामध्ये येत असेल तर त्यांना ते रिझर्वेशन मिळणार नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे. आणि भारत सरकारचा कायदा असाच आहे की जो बौद्ध शेड्यूल कास्टमधून झालेला आहे त्याला रिझर्वेशनचा फायदा द्यायचा अशा पद्धतीचा कायदा भारत सरकारचा आहे. जर दुसऱ्या ओबीसी समाजाचा, मराठा समाजाचा, ब्राह्मण समाजाचा माणूस जर तो बौद्ध झाला असेल तर त्याला मात्र शेड्यूल कास्टच्या सवलती मिळणार नाही. तर अशा पद्धतीचा जो निर्णय कोर्टाने दिलेला आहे तर हा निर्णय योग्यच आहे, त्या निर्णयाचं मी स्वागत करतो. पण बौद्ध समाजाला रिझर्वेशन देण्याचा कायदा ऑलरेडी झालेला आहे आणि त्याप्रमाणे बौद्ध समाजाला रिझर्वेशन मिळालंच पाहिजे. ते मिळतच आहे आणि ते मिळत राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे. ख्रिश्चॅनिटीमध्ये त्यांनी कन्वर्ट केलं होतं, पास्टर होते आणि त्यांनी ख्रिश्चॅनिटीमध्ये कन्वर्ट केलेलं या सगळ्या बेनिफिट्ससाठी. ॲट्रॉसिटीजचं त्याच्यावर कानून लागू होय ना होय ह्या सगळं पूर्ण मुद्दा होता. नाही, मला वाटतं की जे शेड्यूल कास्टमधून बरेचसे मराठवाड्यातले आणि इतर जिल्ह्यामधले सांगली, सातारा, कोल्हापूर अशा ठिकाणी त्या ब्रिटिशांच्या काळामध्ये काय मातंग समाजाचे, काय महार समाजाचे लोक ख्रिश्चन झालेले आहेत. तर त्यांचीसुद्धा मागणी अशी आहे की आम्हाला शेड्यूल कास्टच्या सवलती बौद्धाप्रमाणे मिळाव्यात अशी मागणी त्यांची आहे, पण अद्याप काही तो निर्णय झालेला नाही आहे. जाति नहीं है, जैसे क्रिश्चियनिटी बोलते हैं, मुस्लिम बोलते हैं और दूसरे धर्म बोलते हैं कि उसमें जाति नहीं है, अगर कोई कन्वर्ट होता है उस समाज में तो क्या उसको जाति का लाभ मिलना चाहिए? नहीं, कन्वर्ट होता है तो उसको जाति का लाभ नहीं मिलेगा जी सर. अभी बौद्ध समाज और सिख समाज ये दोनों समाज को ही रिजर्वेशन मिलता है और इसीलिए अगर कोई मुस्लिम कम्युनिटी का आदमी अगर बौद्ध बनता है तो उसको सहूलत नहीं मिलेगी. जो हिंदू समाज का आदमी अगर जो उच्च वर्णीय है तो वो अगर बुद्धिस्ट बनता है तो उनको उसकी सहूलत नहीं मिलेगी. तो भारत सरकार का कानून ये है कि बौद्धों के लिए, सिख समाज के लिए रिजर्वेशन देने का कानून है, लेकिन दूसरे जाति के लोगों ने अगर वो धर्म स्वीकारा रिजर्वेशन के लिए तो उसको उनका फ़ायदा नहीं मिलना चाहिए.
ये कोर्ट ने जो निर्णय दिया है ये बात सही है। और हमारी मांग ऐसी है कि शेड्यूल कास्ट से जो लोग बुद्धिस्ट बने हैं उनको रिजर्वेशन मिला है। उसी तरह क्रिश्चियनिटी में भी मतलब जो लोग क्रिश्चियन बने हैं तो शेड्यूल कास्ट के क्रिश्चियन लोगों की मांग ये है कि भाई हमको भी रिजर्वेशन मिलना चाहिए, लेकिन उसका निर्णय अभी तक नहीं हुआ है। सर महाराष्ट्रामध्ये भोंदू बाबाचा प्रकरण ज्या प्रकाराने बाहेर आलं आहे, अशोक खरात, त्याला घेऊन तुम्ही एक तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? दुसरं त्याला जोडून सर असं आहे की त्याच्या संस्था जे आहे त्याचं आणि त्याचबरोबर त्यांचे जे फिनान्शियल प्रॉपर्टीज वगैरे गोष्टी आहेत ते 70% वाढलेत मागच्या 8 वर्षात। 70% त्याची प्रॉपर्टी वाढली। मला असं वाटतं की अशोक खरा सध्या अशोक खराच्या घरामध्ये काय काय चाललेलं होतं त्याची सगळी माहिती आता समोर इथे आहे। आणि मला असं वाटतं की श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये। आणि कुठल्याही बाबाकडे जात असताना बाबा हा किती कॅरेक्टरचा आहे, बाबा जो आहे तो तसा योग्य त्याचा सल्ला घेण्यासाठी योग्य आहे का, या सगळ्या बाबींचा विचार करून माहिती घेऊनच त्या ठिकाणी लोकांनी जावं। मी कुठल्याही बाबाकडे अजिबात जात नाही आहे आणि मला काही कुठल्या बाबांनी सांगितलं मला राज्यसभा मंत्रिपद मिळालं नाही। मला नरेंद्र मोदी साहेबांनी हे खासदारी आणि मंत्रिपद दिलेलं आहे। त्यामुळं अनेक लोकांची श्रद्धा असते, पण मला असं वाटतं की अशोक खरात याला फाशी शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे। अशोक खरात याच्या सगळ्या प्रॉपर्टीची चौकशी चालूच आहे आणि काही वर्षामध्ये त्याची 70% त्याची प्रॉपर्टी वाढलेली आहे। त्यामुळे याची चौकशी ईडी मार्फत होणं अत्यंत आवश्यक आहे किंवा इन्कम टॅक्स आहे, या सगळी चौकशी आता चालू आहे। त्यामुळं अशोक खरासारखा एक अत्यंत डांबीस असणारा जो बंधू बाबा होता अशा बाबाला कठोर शिक्षा झाली पाहिजे असं आपलं या संबंधातलं मत आहे। हा 9 लाखाचा तो विकत होता, काय? एका किलोचा मध 9 लाखासाठी विकत होता। एकच नव्हे तर तुर्की मध आणि एल्विशनी असं नावाने ती विक्री होती। चिंचोके 2-2 रुपयाचे चिंचोके लाखांमध्ये विकायचा। मला वाटतं की आता या भोंदू बाबांनी पूर्वी मध विकलेलं आहे, पण आता त्याच्यावर दूध विकण्याची वेळ येणार आहे। त्यामुळं मध जो आहे तो मध म्हणजे अशा पद्धतीनं विकणं आणि काहीतरी लोकांची श्रद्धा अशी त्यामध्ये होती, तो मध खाल्ला की मग आपल्याला काहीतरी मिळणार आहे। त्यामुळं लाखो रुपयाला त्या बाबांनी मध विकलेलं आहे आणि हे अत्यंत करप्शन आहे, म्हणजे लोकांना फसवणं आहे। महिलांवर अत्याचार करणं ही बाब अत्यंत गंभीर आहे। बाबा म्हणजे लोक पवित्र समजतात, बाबा म्हणजे लोक त्याला आदर्श मानतात आणि अशा बाबांनी अशा पद्धतीच्या भानगडी करणं अत्यंत अयोग्य आहे। त्यामुळं माझं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या बाबांची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे। कोणते बाबा काय करतात त्यांच्या ॲक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि अशा बाबांची जी भोंदूगिरी आहे ती थांबवणं अत्यंत आवश्यक आहे। सर हा तर एकदम पैसेवाला असा बाबा दिसत तोच आहे। टाटा इंडिका चालवायचं म्हणजे होती त्याच्याकडे टाटा इंडिका गाडी ती होती, ते मर्सिडीज पर्यंत पोहोचली, मर्सिडीज गाडीपर्यंत पोहोचली। तर असा हा पैसेवाला बाबा झाला हळूहळू। पण त्याचबरोबर असे खूप लोक आहेत ज्यांचे व्हिडिओज फोटोज सगळे बाहेर आहेत। मला वाटतं की साध्या इंडिगो काय साध्या गाडीमध्ये फिरणारा जो हा अशोक खरात हा बाबा होता, हा नंतर मर्सिडीजमध्ये आला, पण तो मर्सिडीजमध्ये आला पण आता तो जेलमध्ये गेलेला आहे। त्यामुळं त्याची गाडी जी आहे ती मर्सिडीज गाडी आता काय चालणार नाही आहे, त्याची गाडी जेलमध्ये चाललेली आहे। त्यामुळं अशा भानगडी करून पैसा चुकीच्या पद्धतीने मिळवणं अत्यंत अयोग्य आहे, फसवून पैसा मिळवणं अत्यंत अयोग्य आहे। आणि आपण काय आपल्याला धंदा करण्यास सगळ्यांना अधिकार आहे, धंदा पाणी करा, पैसे मिळवा, पण चुकीच्या पद्धतीनं फसवून पैसे मिळवणं अत्यंत अयोग्य आहे। त्याची शिक्षा काहीतरी त्या लोकांना मिळते आणि अशोक खरात या बाबाला सुद्धा ही मोठी शिक्षा आता मिळालेली आहे। आणि नाही माझा फोटो मला असं वाटतं आता ही श्रद्धा आहे, आता ते फोटो आहेत, त्यांनी त्या ठिकाणी जायला नको होतं, पण त्यांना काय कदाचित बाबाच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज माहिती नव्हत्या
आणि त्यामुळे श्रद्धा म्हणून त्या ठिकाणी काही लोक गेले असतीलही, काही त्यांचे फोटो असतीलही, तर म्हणून मला वाटतं ते त्यांच्यावर कारवाई व्हावी या मताचा मी अजिबात नाही. पण आता तरी ज्यांचे फोटो आहेत त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, बाबाकडे जाताना सांभाळून जाणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जायचं असेल तर फोटो अजिबात काढता कामा नयेत. त्यामुळं हे बाबा कधी काय करतील सांगता येत नाही. राजकारणासाठी हा सल्ला आहे असं म्हणायचं. माझा हा तर सल्ला आहे, कारण मी कुठल्या बाबाकडे अजिबात जात नाही आहे. म्हणजे मला बाबांच्या बद्दल अट्रॅक्शन अजिबात नाही आहे. आमच्याजवळ बाबासाहेब आहे, तर बाबाची काय आवश्यकता आहे. त्यामुळे बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान घेऊन आम्ही कुठं चाललेलो आहोत. त्यामुळं राजकारणी लोकांनी सुद्धा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये. कुणीतरी एखाद्या बाबांनी सांगितलं म्हणून त्यांना मंत्रिपद मिळालं, आमदारकी मिळाली, खासदारकी मिळाली असं अजिबात नसतं. पण ती एक अंधश्रद्धा आहे, श्रद्धा आहे. आणि अशा पद्धतीनं बाबा हे अत्यंत करप्ट झालेले आहेत. त्यामुळे अशा करप्ट बाबांना मोठी सजा होणं अत्यंत आवश्यक आहे. साताऱ्यामध्ये प्रकरण झालं, मंत्र्यांनी असा दावा केला की मला मारहाण झाली पोलिसांनी. शंभूराज देसाईंनी नाही, मला असं वाटतं एकनाथ शिंदेच्या पक्षाचे मंत्री. नाही, मला असं वाटतं की म्हणजे शंभूराजे ते देसाई आमच्या देवेंद्रजीच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत, ते शिवसेनेचे आहेत. तर झालेला प्रकार जो आहे असा होऊ नये. पण आता त्या ठिकाणी क्लिअर मेजॉरिटी BJPला मिळालेली आहे, BJPचा अध्यक्ष त्या ठिकाणी झालेला आहे. पण कुणाला मारहाण करणं किंवा असं काय होणं हे योग्य नाही. त्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि त्या संबंधामध्ये चौकशी पोलीस करत आहेत. परंतु अशी आपापसामध्ये मारामारी होणं योग्य नाही असं आपलं मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.